प्रत्येक मनुष्य मात्राच्या संयोगाने महापतिव्रता स्त्रियांच्या पोटामध्ये गर्भसंस्करण होत असताना हे पाचही लागतात. कामबाण, कंदर्प, मदन, दर्पक हे सगळे लागतात. त्याच्याशिवाय गर्भसंस्करण, गर्भधारण होत नाही. त्याला आपण आपल्या साध्या भाषे म्हणतात, धातू म्हणतात. मग असा निर्माण केलेला तो कामपुरुष, त्याला ब्रह्मदेवांना सांगितलं सृष्टीच्या विस्ताराचा प्रयत्न करावा लागतोय. काही केला सृष्टीच वाढेनाशी झाली. दक्षाने प्रयत्न केले, विरणीने प्रयत्न केले. मग त्या कामाने सांगितलं मी निश्चितपणे हे कार्य सक्सेस करू शकतो. आणि मग तो काम गेला दक्ष राजाच्या दरबारामध्ये आणि त्याच्या चित्तामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर विरिणीपासून 1000 शबलाश्व नावाचे पुत्र झाले. आत्ता मात्र ब्रह्मदेवाला बरं वाटलं की सृष्टी विस्तार होतोय, सृष्टीचं कार्य होत आहे. 1000 पुत्रांनी विचार केला जंगलामध्ये जावं, तपश्चर्या, ध्यान, धारणा, अनुष्ठान करावं, सृष्टी सृजनतेचं, सृष्टीच्या विस्ताराचं कार्य करावं. म्हणून ते 1000 शबलाश्व नावाचे विरिणीच्या पोटी जन्माला आलेले पुत्र जंगलामध्ये गेले. नारायण 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 करत नारद महर्षींची स्वारी त्या ठिकाणी पोचली. जो ध्रुवबाळाला उपदेश तो 1000 पुत्रांना उपदेश. राहिलं ना सृष्टीचं कार्य. त्या 1000 पुत्रांनी संन्यास घेतला महाराज आणि आपलं परमेश्वराकडे नातं जोडलं. संसाराचं, सृष्टीचं नातं, जगताचं संबंध तोडून टाकला आणि त्यांचं जीवन सार्थकी लावलं त्यांनी. सृष्टी विस्तार थांबला ना. दक्षाला खूपच राग आला. ठीक आहे म्हणला, बघतो एकदा नारदाला माझ्या सभेमध्ये येऊ दे तर. त्यानं पुनश्च प्रयत्न केला दक्षराजाने. 10,000 हरियेश्व नावाचे पुत्र झाले दक्षाला. आता काय करतोय बघू नारद. 10,000 मुलं झाले, आता विस्तार होणार नाही का सृष्टीचा. समाधान वाटलं दक्षाला. त्यांनाही त्याने शाळेमध्ये, आश्रमशाळेमध्ये पाठवलं, गुरुकुलामध्ये पाठवलं, ध्यानधारणेस पाठवलं, मोठं केलं, संस्कार दिले. तेही पुत्र मोठे झाले. त्याही ठिकाणी नारद महर्षींची स्वारी पोहोचलीच आणि सर्वांना गुरु उपदेश केला आणि संसाराचं, जीवनाचं महत्त्व पटवून सांगितलं. त्यांनीही लग्न केलं नाही. नारदांच्या उपदेशाने त्यांनी सांगितलं आपल्या जीवाचं सार्थक करून घ्यावं. कशाचं लग्न, कशाचं संसारण, काय मुलं बाळण, काही नको. त्या संसाराचा संबंध नको. आपला जीव सार्थकी लागावा, भगवत स्वरूप व्हावं. भगवंताचं ज्ञान हीच मोठी साधना आहे. ब्रह्मज्ञानानेच खऱ्या अर्थाने जीवनामध्ये साफल्य आहे, यश आहे, मुक्ती आहे, धर्म आहे. आणि असं वाटल्यावरून ज्या वेळेला 10,000 पुत्र आपले संन्यास घेऊन जप तप अनुष्ठानासाठी हिमालयामध्ये निघून गेले, असं ज्या वेळेला दक्षाला समजलं का, दक्षानं धूम ठोकली. तो नारद पहिला गाठला. काहो म्हणला, का हात धुवून माझ्या पाठीमागं लागला? का जिथे पुत्र असतील तिथं भटकंती करता 10,000 पुत्रांना तुम्ही गाठला आणि माझ्या मुलांना तुम्ही जप तप अनुष्ठानाला लावला आणि सृष्टीचं कार्य राहिलं. मला देवादिकांचं प्रजापती पद मिळालेलं आहे, एवढं साम्राज्य आहे माझ्याकडे आणि ब्रह्मदेवाच्या इच्छेनं मला सृष्टी विस्तारासाठी कार्य करण्याची महान शक्ती दिलेली आहे. तुम्ही या कार्याचा अडसर होता का? भ्रमंती करून माझ्या मुलांना वेळोवेळी गुरुपदेश करता. आयुष्यभर तुम्हाला इथून पुढे अशीच भ्रमंती करावी लागेल. कुठंच थांबायला तुम्हाला एक स्थान नसणार. आणि जिथे काही अशा गुप्त घटना घडतील, जिथे काही अशा प्रकारचे कार्य घडतील, तिथं नक्की तुम्हीच ठिणगी टाकचाल नारदा, असा शाप दक्ष महामुनीने दिला. आणि तुम्हाला, मला जसं लग्न करून मुलांना जन्म देण्याचा संयोग आला, माझी मुलं धन्य झाले असतील, माझं कार्य मी पुढं चालू ठेवेल, पण तुम्हाला मात्र आयुष्यामध्ये हा संयोग येणार नाही आणि तुम्हाला कधीच अशा प्रकारची संतती होणार नाही, असा शाप दक्षराजाने दिला. तुम्ही एका जागी कधीच त्रिभुवनामध्ये स्थिर राहणार नाही. नारद महर्षीने खाली मान घातल्याने उशाप मागितला. नका हो देवा प्रजापती दक्षा, उशाप द्या मला. मग त्यांनी सांगितलं, एक वेळ तुमची, मला जसं काम प्राप्त झाल्याने मी जसं संतती निर्माण करू शकतो आणि प्रजापालन करू शकतो, तसं एक वेळ हाच काम तुमची सुद्धा चेष्टा करेल, तुमची सुद्धा टिंगल करेल आणि तुम्हाला जीवनामध्ये फसवेल.
असं सांगितल्यानंतर नारद महर्षी निघून गेले. ब्रह्मदेवाच्या इच्छेनं दक्ष राजानं आपलं संपूर्ण कार्यभार सांगितला आणि ब्रह्मदेवाला विचारलं की काय मार्ग करावा लागेल. ब्रह्मदेवानं सांगितलं, आतापर्यंत तुम्हाला 11,000 पुत्र झाले. पुत्र संन्यास दीक्षा घेऊन निघून गेले. आता एक काम करा, आदिशक्ती प्रणव स्वरूपिणी मायेचं अनुष्ठान करा आणि तिच्या कृपेनं जे संतान होईल ते सृष्टीच्या विस्ताराचं कार्य करेल. असं म्हटल्यावरून राजा दक्षाने अनुष्ठान मांडलं, तपश्चर्या केले आणि जी कोणी जगाची जगन्माया महामाया आहे प्रणव स्वरूपिणी तिचं ध्यान केलं आणि त्या आदिशक्तीचं ध्यान करून 1000 वर्षानंतर राजा दक्षाच्या स्वप्नामध्ये जगदंबिका आली, महामायेचा अवतार. आता इथे 4-5 प्रकारच्या माया आहेत. गोकुळामध्ये यशोदेच्या रूपानं अवतार घेतलेली माया वेगळे आहे. यशोदेच्या पोटी जन्माला आलेली माया वेगळी आहे. हरीची माया वेगळी आहे. योग माया वेगळे आहे. माया वेगळे आहे आणि महामाया वेगळे आहे. दक्षाला महामाया प्रसन्न झाली आणि त्यावेळेला दक्षाचे डोळे उघडले आणि पुढे पाहतो तर अष्टभुजा कालिका देवी त्याला दिसली, वाघावर बसून आलेले. दक्ष राजाने मनोमन नमस्कार केला, प्रार्थना केली, हे माते माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे, अनेक पुत्रांना जन्म घालून सुद्धा माझा वंश वाढत नाही, माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे माते, तूच माझ्या पोटी जन्माला यावं. तिने सांगितलं, मी एकटी तर येईनच, पण माझे एकंदर 60 अवतार आहेत. ते 60ही अवतार विविध अंश रूपाने, जगदंबिका असेल, महाकाली असेल, भवानी असेल, तुळजाभवानी असेल, अनेक प्रकारचे, रेणुका माता असेल, योगमाया असेल, हरीची 60 प्रकारानं मी 52 शक्तिपीठाच्या रूपाने आणि अष्टभुजाकृती महाकालीच्या रूपाने अवतार घेईन तुझ्या पोटी. ठरलं तर मग तिने आपल्या हाताचा आशीर्वाद दिला आणि हातातून जी ज्योत आली देवी मातेच्या ती दक्षाच्या हृदयामध्ये घुसले आणि हृदय त्याचं प्रफुल्लित झालं. दक्ष राजा मनोमन समाधीत झाला आणि ते महामायेचं बीज दक्ष राजाच्या हृदयामध्ये पेरलं गेलं. ते बीज कालांतरानं वाढू लागलं. दक्ष राजा समाधानी होऊ लागला. समाधान वाटलं, देवी अंतर्धान झाली आणि दक्ष राजाला वाटलं आपला वंश आता वृद्धिंगत होणार आहे. देवी महामायेनं आपल्या पोटी अवतार घेतल्यावर काय कारण आहे नारदासारख्यांचं? पुन्हा काही ताकद नाही त्या मायेच्या जवळ, कारण भल्या भल्याला तिनं बट्टा लावला. नारद चुकला चाळा, भगवंताच्या भजनापासून नारदांनाच चुकवायची ताकद मायेची. ती माया जन्माला आल्यावर दक्षराजा सगळ्या गोष्टीचा विचार करू लागला. निश्चित आहे आत्ता नारदाची काही ताकद नाही म्हणला. आता प्रणव स्वरूपिणी महामाया माझ्या छातीमध्ये वाढत आहे, हृदयामध्ये मोठी होत आहे, बीजांकुर माझ्या हृदयामध्ये आहे. कालवश विरिणी आणि दक्ष राजा या दोघांच्या सुखाच्या संसारामध्ये एक आनंदाचा वेल बहरावा तशा प्रकारची प्रफुल्लता निर्माण झाली. दोघांचा संसार सुखाचा चालत असताना विरिणीला दिवस गेले. हा म्हणता 1, 2, 3, 4, 5 59 मुली जन्माला आल्या. त्याच्यातल्या पहिल्या प्रथम क्रमांकाच्या 10 कन्या धर्मराजाला देऊन टाकल्या दक्ष राजाने. 13 कन्या कश्यप ऋषींना देऊन टाकल्या. 27 कन्या चंद्राला देऊन टाकल्या. 50 झाल्या. तर ठीक आहे, चंद्राच्या जीवनामध्ये 2 प्रमुख राण्या होत्या, एक रेवती आणि एक रोहिणी. पण रोहिणी जास्त आवडते असल्यामुळे त्या दोघींच्या मध्ये थोडासा अंतर पडल्यामुळे रेवतीने चंद्राला व्यवस्थित नाही जगून दिलं. एक दिवस व्यभिचारास कारणीभूत ठरवलं आणि गुरु दक्षिणे खातर बुधाचा जन्म झाला. देवगुरु बृहस्पती असून सुद्धा चंद्राला जे विपरीत भावना निर्माण झाली, केवळ आपल्या सौभाग्यतींच्या वर झालेला अन्याय आहे. चंद्र झाला काळा याच्यासाठीच. पुढे चला. आता ती तारा काय पातिव्रत्यात येणारी तारा वालीची होती, बृहस्पतीची नव्हती.
नाही का, अहिल्या, द्रौपदी, सीता, मंडोदरी, तारा ह्या पंचमहापतिव्रतामध्ये सप्तमहामध्ये अनुसयाधिका असतील कदाचित, परंतु पहिल्या 5 मध्ये वालीच्या तारेचं नाव आलं. तर रामकथेमध्ये सुंदर विषय सांगतो आम्ही. ते इथे विषयांतराचा भीती वाटते म्हणून तात्पुरता उतारा लागूपुरता घेऊन पुढे चालायचं. 27 कन्या चंद्राला दिल्या, 50 10 धर्माच्या, 13 कश्यपाच्या. भृगु आणि क्रतू या दोघांना 2-2 दिल्या, अंगिराला 2 दिल्या 56 आणि 3 अरिष्ट नेमीला दिल्या, एकूण 60 कन्या. आता दक्ष राजा 60व्या कन्याच्या प्रतीक्षेमध्ये होता, पण काही कालावधी 9-10 महिन्याचा जाऊन द्यायचा होता. तोपर्यंत ब्रह्मदेवाला इकडे करमेना. मला सृष्टीचा विस्तार काही फास्ट व्हायचा दिसत नाही. भगवान शिवजींना काहीतरी चमत्कार करायला लावला पाहिजे म्हणून भगवान शिवाची प्रार्थना केली. विष्णुदिकांना बोलवून घेतला आणि तिघांनी एक मीटिंग घेतली. म्हणले सृष्टीचा विस्तार करणं गरजेचं आहे. शिवजी म्हणले मला ध्यानाला बसायचं आहे आता 12 वर्षे, मी काही त्या भानगडीत पडत नाही, तुम्ही आणि विष्णू बघा. आणि विष्णू परमात्म्याला आणि ब्रह्मदेवाला चर्चासत्र आरंभ केल्यानंतर असं लक्षात आलं की शिवजी हिमालयाच्या पायथ्याशी ध्यानाला बसलेले आहेत. त्यांचं ध्यान भग्न करून त्यांना सृष्टीच्या सृजनशीलतेमध्ये अकार मकार आणि उकाराची सिद्धी करण्यासाठी भाग पाडणं क्रमप्राप्त आहे. म्हणून 33 कोटी देवांच्या राजांना इंद्राला बोलावून घेतलं आणि काही करा, शिवजींचं ध्यान भग्न झालं पाहिजे. इंद्रदेवाला या अगोदरच भीती वाटत होती, कदाचित भविष्यती शिवजींचं हे ध्यान आपल्यावर तर येऊन बसू नये, आपल्यावर तर काही संकट येऊ नये. म्हणून इंद्रदेवाला ब्रह्मा विष्णूच्या प्रार्थनेवरून एक लीला करणं भाग पाडलं. इंद्रदेवानं कामाला आणि वसंताला बोलावून घेतलं आणि सांगितलं काही करा, शिव परमात्म्याचं ध्यान भग्न करा. कामदेव गेले आणि आपल्या पंचवैषयिक बाणाने शिवजींना भुरळ पाडण्याचा प्रयत्न करू लागले. शिवजी ध्यानामध्ये आहेत. वसंत ऋतूला सांगितलं तो हिमालयाच्या या पायथ्याशी ना अरुणाचल प्रदेशमध्ये एक आजही सिटी आहे, तिथं भरपूर मोठी, त्या स्थानाचं भरपूर महात्म्य आहे. त्या स्थानामध्ये आजही संतती प्राप्तीचे अनेक प्रयत्न फसलेले आहेत डॉक्टरांचे. निर्वंश होत चाललेला आहे तो भाग. त्याची कारणमीमांसा पाहिली शास्त्रामध्ये, विज्ञानानेही ते मान्य केलं. त्या ठिकाणी शिवजी तपश्चर्येला बसलेले होते. नारद, कामदेव आणि वसंत ऋतू तिथे पोहोचला. वसंताने आपला ऋतू भरवण्याचा कार्य केलं. अनेक लता वेली, द्रुम वृक्ष, वापी खूप तडागं सृजनशील केले. कोकिळांचं सुंदर असं गायन कुजन चालू झालं. पाखरांचा किलबिलाट आहे. सरोवराच्या दिशेने अनेक मनमोहक अशा प्रकारचे नृत्य करण्यासाठी मोरांचं वास्तव्य आहे. अनेक मधुर गायन करणाऱ्या कोकिळा वास्तव्य करताय आहेत. सुंदर अशा प्रकारचं वातावरण निर्मिती आहे. वसंतानं सगळ्या लतांना वेलींना बहर आणला, पानं फुलं आणले. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा तो बगीचा नटवला अरुणाचल प्रदेशमधला. आणि त्या ठिकाणी शिवजींना सुद्धा असं प्रसन्न वाटेल की ते ध्यानाच्या बाहेरून येऊन पाहतील की सृष्टीच सुंदर आहे. अंतसृष्टी सुंदर किती आहे त्याला उपमाच नाही, त्याला कोणाशी तुलना करता येत नाही. पण तरी सुद्धा चमकदार गोष्टी काही वेळेला आवडतात, म्हणून त्याचा भाव निर्माण केला वसंताने आणि कामाने आपला मदन जागा व्हावा या इच्छेने भगवंताच्या दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये सुषुम्ना नाडीच्या मध्ये संधी केली आणि वैचारिक क्षमतेमध्ये चलबिचल तयार केला भगवान शिवशंकराच्या. चलबिचलता झाली की शिवयांनी जाणलं की काम आपल्याला पीडा देऊ लागलेला आहे, आपल्या ध्यानामध्ये विघ्न आणू लागलेला आहे. म्हणून भगवान शिवजींचा तृतीय नेत्र उघडला, त्याच्यातून अग्नी आला आणि त्या अग्नीने कामाला जाळून भस्म केलं.
ब्रह्मादी इंद्रादिकांना चिंता वाटू लागली. काय प्रकार झाला. वसंतानं ज्या वेळेला इंद्राला निरोप सांगितला, इंद्राला वाईट वाटलं. सगळे देवी देवता त्या ठिकाणी जमले, शिवजींना ध्यानातून बाहेर काढलं. पण ज्या वेळेला काम जळून भस्म झाला, त्यावेळेला इकडे रतीला अपशकुन होऊ लागले. आणि त्या अपशकुनामधून तिच्या हातातला चुडा फुटला असेल. आरशात पाहिलं तरी कपाळाला कुंकू दिसेना. काही महिला विनाकारण रस्त्यावरून आडव्या जाऊ लागल्या. कोणी तिचे केस ओढू लागले, कोणी पदर पाडू लागलं, कोणी तिची टिंगल करू लागलं, कोणी तिला भीती दाखवू लागलं. ही स्वप्न ज्या वेळेला रतीला पडू लागली, त्यावेळेला तिनं विचार केला, निश्चितपणे आपल्या पतिदेवावर काहीतरी संकट आहे म्हणून तिनं धूम टोकली. अरुणाचलमध्ये आल्या, हिमाचलामध्ये आल्या. पाहतात तर आपले पतिराज प्रति नेत्राच्या अग्नीने जळून त्या ठिकाणी निचेष्टित पडलेलं आहे. अनुष्ठान मांडलं रतीनं. देवादिक जमा झाले. सर्वांच्या कृपाशीर्वादाने शिवजींना सुद्धा त्या ध्यानातून बाहेर आलं. पण तदनुषंगाने त्या काही लवमात्र वेळेमध्ये भगवान शिवाला सुद्धा या गोष्टीचा खेद वाटला. आपण आपल्या स्वार्थासाठी कामाला भस्म केलं. म्हणून भगवान शिवजीच्या डोळ्यातून एक या सृष्टीच्या सृजन, तरी त्याला आनंदाश्रूही म्हणता येत नाही आणि दुःखाश्रूही म्हणता येत नाही. बऱ्याच वेळेला असं असतं की आनंदाची अवस्था आणि दुःखाची अवस्था, या दोघाच्या मध्ये एक अवस्था असते, ती निरीच्छ अवस्था असते, निष्पक्ष अवस्था असते, निष्प्रभ अवस्था असते. अशा वेळेला माणूस स्व अस्तित्वाला जाणतो. त्यावेळेला शिवजींच्या लक्षात आलं की निश्चितपणे आपल्याकडून थोडीशी भूल झालेली आहे. आणि ती भूल म्हणजे कामाला पण जाळून भस्म केल्याचं वाईट वाटलं. आणि डोळ्यातून पडलेले ते अश्रू होते. त्या अश्रूतून थेंब ज्या वेळेला धरित्रीवर पडले, त्यावेळेला त्याच्यातून वृक्ष जन्माला आले. भगवान शिवजींनी आपलं रौद्र रूप धारण केलं आणि त्या रौद्र रूपातून प्रति नेत्र उलगडला. आणि उलगडल्यामुळे त्या अग्नीने कामाला भस्म केला. म्हणून त्या रूपाचं नाव रुद्र आहे. त्यावेळेला पडले जे अश्रू आहेत ते रुद्र रूपातले अश्रू आहेत, म्हणून डोळ्यातून पडलेले आहेत. रुद्र म्हणजे रागीट भावना, क्रोधाविष्ट भावना, अंतकालाची भावना, काळाची भावना, यम भावना, ह्या सर्व भावना त्या भावनेमध्ये आहेत, त्या रागामध्ये आहेत. त्या भावनेतून डोळ्यातून अश्रू पडले. नेत्रातून म्हणजे नेत्राला अक्ष म्हणतात प्राकृत भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये. रुद्रा रूपी पडलेले अश्रू अक्षातून पडले, म्हणून त्या ठिकाणी रुद्राक्ष नावाची वनस्पती जन्माला आली. रुद्राक्षाचं झाड जन्माला आलं. त्याला फळं लागली. इकडे ठीक आहे, संदर्भाने सांगायचं म्हटलं तर रतीने या दुःख व्यक्त केल्याने ब्रह्मा विष्णू महेश आदिकांनी त्यांना आशीर्वचन दिलं आणि सांगितलं, शिवजींनी सांगितलं, हा मदन जो आहे, काम जो आहे, माझ्या आशीर्वादाने पुनश्च एकदा प्रद्युम्न होऊन भगवान श्रीकृष्णांच्या पोटी जन्माला येईल. त्यावेळेला त्याची अर्धांगिनी म्हणून मी रतीला आशीर्वचन देईन. ती कथा चित्रलेखेच्या रूपानं घडलेली वेगळे भागवतामध्ये आहे. उशाप मिळाला, कार्य संपलं. इकडे काय झालं, डोळ्यातून पडलेल्या अश्रूमधून रुद्राक्ष नावाची वनस्पती जन्माला आली. मग त्याला छोटी छोटी फळं लागली. भगवान शिवजींनी पाहिलं, हे आपल्या नेत्राश्रूतून निर्माण झालेलं फळ आहे. मग आपलं अस्तित्व काहीतरी त्याच्यामध्ये, आपली ओळख काहीतरी असावी, म्हणून भगवान शिवाने आपले त्रिविध स्वरूप, सात्विक, राजसी आणि तामसी त्रिविध स्वरूप जे आहे, भगवान शिवजींनी त्याच्यामध्ये प्रद्युक्त केलं, त्याला संस्करण केलं आणि वर्णाश्रमाप्रमाणे त्याचे 4 वर्ण पाडले आणि दर्जा द्यावा म्हणून त्याला उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा प्रकारचा दर्जा देण्यात आला. मग काय आहे हे दर्जा, काय आहे हे वर्ण? वर्ण कसे पाडले गेले? रंगानुरूप वर्ण पाडले गेले. पहिला वर्ण ब्राह्मण वर्ण. ब्राह्मण वर्ण काय आहे? श्वेत आहे, पांढरा शुभ्र आहे. रुद्राक्षाला रंग पांढरा शुभ्र देऊन टाकला शिवजींनी.
वैश्यवर्ण काय आहे? पिवळा आहे. व्यापार वृत्तीवर्ण आहे म्हणून एक रुद्राक्षाला रंग पिवळा देऊन टाकला. तिसरा क्षत्रिय. क्षत्रिय काय? रक्तरंजित क्रांतिकारी विजयश्री प्राप्त करून देणारा क्षत्रिय धर्म आहे म्हणून क्षत्रियांचा रंग लाल आहे म्हणून एक रुद्राक्ष लाल तयार केला. शूद्र काळ्या कुट्ट कृतीचं आविष्कार ज्याच्यामध्ये आहे, सेवाभाव ज्याच्यामध्ये आहे, शूद्रता ज्याच्यामध्ये आहे. आता विस्तार वाढू नये, कथेचा संदर्भ वाढू नये म्हणून मी तिकडं जात नाही. तुकाराम महाराज इकडं शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो. याचा अर्थ दंभ अहंकारादी शूद्रवंशामध्ये जास्त आहे. वर्ण संस्काराची भीती ज्याच्यामध्ये जास्त आहे म्हणून त्या रुद्राक्षाचा रंग काळा करून टाकला. भगवान शिवजींनी असे 4 रंगाचे 4 वर्णाप्रमाणे 4 रुद्राक्षाला रंग देऊन टाकले. ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र असे झालं बाबा. आता म्हणले याचा दर्जा ठरवू. अबालवृद्धांना, गोरगरिबांना, श्रीमंतांना, खुजा थोर, काळा गोरा, उंच नीच सगळ्यांना आपला आशीर्वाद असावे, आपला उत्क्रांती असावी आपल्या रुद्राक्षामुळे म्हणून त्या रुद्राक्षाचे 3 दर्जा ठरवण्यात आले. एक उत्तम, एक मध्यम आणि एक कनिष्ठ. कसा ओळखता येईल? उत्तम जो रुद्राक्ष आहे तो आवळ्या एवढा आहे, मध्यम जो रुद्राक्ष आहे तो बोरा एवढा आहे आणि कनिष्ठ जो रुद्राक्ष आहे तो हरभरा एवढा आहे. आता म्हणले याचा वापर सांगा ना आम्हाला. रुद्राक्षाचे भेद पाडले, निर्माण केले, कोणी कसा वापराव हेही सांगितलं तुम्ही. ब्राह्मणांनी पांढरा शुभ्र रुद्राक्ष वापरण्याचा अधिकार आहे. शूद्रांना काळा रुद्राक्ष, क्षत्रियांना लाल रुद्राक्ष, वैश्यांना पिवळा रुद्राक्ष वापरायचा अधिकार आहे. आता त्याच्यामध्ये मध्यम वर्ग हे जे भेद पाडले ते कशासाठी आहेत ते सांगतो तुम्हाला. जे ज्ञानी लोक आहेत, सात्विक वृत्तीचे आहेत, त्या लोकांनी उत्तम रुद्राक्ष वापरावा, आवळ्यावळा रुद्राक्ष वापरावा. त्यांनी 2 मनगटामध्ये 12-12 रुद्राक्षाच्या माळा घालाव्या. आपल्यासारख्या आमच्यासारख्या अज्ञानांनी एखादा रुद्राक्ष असला तरी आपल्याला पुरासा होईल, तेवढं ज्ञानच नाही आपल्याकडे. राजसी वृत्तीच्या लोकांनी बोरा एवढा रुद्राक्ष वापरावा, तामसी वृत्तीच्या लोकांनी हरभरा एवढा रुद्राक्ष वापरावा. आता किती रुद्राक्ष वापरायचे हाही प्रश्न आहे नाही का. संन्याशाने आपल्या जटेमध्ये बोरा एवढ्या रुद्राक्षाच्या 560 रुद्राक्षाची एकच माला तयार करावी आणि आपल्या जटेच्या वरच्या शिखामध्ये त्याचे 12 वेढे घालावे. पुढे जन्म संस्कार ज्याला करायचा आहे, शैवपंथीय जे आहेत, जे आडवं सारवतात, जे आडवा गंध लेतात, विभूती लेतात, शैवपंथीयांनी जन्म संस्कार करत असताना 360 रुद्राक्ष ओवायचे दोऱ्यामध्ये आणि त्याच्यात 3 पदरी माळ घालून जन्म संस्कार करायचा, जानवं घालायचं, असा एक संस्कार आहे. आता हे झालं रुद्राक्ष फक्त परिधान करण्याचे विधी झाले. तुम्ही आम्ही सामान्य लोकांनी आपण रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये घालावी, माळेमध्ये आपल्या तुळशीच्या माळेमध्ये एक मुकुटमणी म्हणून रुद्राक्ष असला तरीही चालले. एक वैष्णव आणि एक शैव या दोन्हीचं संस्करण आपल्यापाशी असेल तरीही चालेल. दुसरी गोष्ट, हे का व कुणी घालावे, फायदा काय, आपण घातलेल्या रुद्राक्षाचा फायदा काय, त्याचे उदाहरण आहेत. जर समजा या रुद्राक्षाचे पुन्हा 14 विभाग पाडले, रुद्राक्ष कुठलाही मध्यम हलका कोणताही असू द्या, त्याचे विभागही 14 पडले गेले. ते काय आहेत 14 विभाग? 1 मुखी रुद्राक्ष, 2 मुखी रुद्राक्ष, 3 मुखी रुद्राक्ष, 4 मुखी रुद्राक्ष, 5 मुखी रुद्राक्ष, षण्मुखी रुद्राक्ष, सप्तमुखी, अष्टमुखी, 9 मुखी, 10 मुखी, 11 मुखी, 12 मुखी, 13 आणि 14.
हे त्या रुद्राक्षामध्ये प्रकार पाडले भगवान शिवाने. कशासाठी पाडले? एकमुखी रुद्राक्ष कोणी वापरायचा, कशासाठी वापरायचा? एकमुखी रुद्राक्ष हा विष्णू अवतार आहे. जे वैष्णव आहेत त्यांनी एकमुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करायचं. दोनमुखी रुद्राक्ष काय? दोनमुखी रुद्राक्ष हा रुद्र अवतार आहे. शिव अवतार नाही बरं का, शंकर अवतार नाही, महादेव नाही, रुद्र अवतार. जर आपल्याला द्वैत संपुष्टात आणायचं असेल, द्वैतावर विजय मिळवायचा असेल तर दोनमुखी रुद्राक्ष. आता सहज ज्ञानी महात्म्यांना शंका येते, मग सगळं जे जीवनाचे प्रयत्न चालले ते द्वैतावर विजय मिळवण्यासाठी चाललेत, मग तो सर्वसामायिक का होत नाही रुद्राक्ष? नाही होत. आपल्या मानसिक चंचलतेमध्ये या जीवाचा उद्धार करण्यासाठी याच्यातलंच द्वैत संपवायचं. आपण आपल्याशी केलेलं वैरच फक्त संपायचंय. आपल्यालाच ओळखण्यासाठी जर रुद्राक्ष घ्यायचं असेल तर दोनमुखी रुद्राक्ष वापरा. तीनमुखी रुद्राक्ष, या रुद्राक्षामध्ये ब्रह्मदेव, विष्णू आणि महेशाचा अधिष्ठान आहे. ज्याला आपल्या जीवनामध्ये कोणताही एक प्रकारचा त्रिविध तापापैकी ताप असू द्या, मानसिकता चंचल असू द्या, शारीरिक रोग असू द्या, तुम्हाला सत्संग घडत नसू द्या, किती प्रयत्न केले तर तीर्थयात्रेला जाणं होत नाही, तर तीनमुखी रुद्राक्ष वापरा. चारमुखी रुद्राक्ष कशासाठी वापरायचं आहे? चतुर्मुखी रुद्राक्षावर फक्त आणि सात्विक वृत्ती असणाऱ्या ब्रह्मदेवाचं चतुर्मुख रूप आहे आणि त्याच्यामध्ये चारही वेदाचं ज्ञान घेण्याची जिज्ञासा ज्याच्या चित्तामध्ये आहे त्याने चतुर्मुखी रुद्राक्ष वापरावा. पंचमुखी रुद्राक्ष कशासाठी आहे? देवता पंचक ज्याच्यावर अधिष्ठित आहे तो पंचमुखी रुद्राक्ष आहे. आणि जर माणसाला पंच विषयावर विजय मिळवायचा आहे, सतत व्यसन सतावत आहे, तुम्हाला इच्छा असून सुद्धा आपलं व्यसन सुटत नाही, तर पंचमुखी रुद्राक्ष वापरा. म्हणजे आमचं बी काम थोडं कमी होईल, व्यसन बंद होतील. पुढे षण्मुख रुद्राक्ष. षण्मुख, सहा मुखाचा रुद्राक्ष म्हणजे कार्तिक स्वामीचं त्याच्यावर अधिष्ठान आहे. जसं तारकासुराचा वध करण्यासाठी 33 कोटी देव कामाला आले नाही. कथाभाग मी सांगणार आहे, 6व्या दिवशीच येतो तो कथाभाग. 6व्या देहाचं निरसन कसं करायचं, त्या ठिकाणी कोणतेही आपले आदिशक्ती, आपले देव, आपले दैवत, आपलं कुलदैवत, आपली प्रारंभिक नमन, प्रामाणिक पूजा, गुरुपूजा, गुरु आशीर्वाद काहीच कामाला येत नाही. फक्त कार्तिक स्वामीची कृपा कामाला येते. असे 6व्या देहाचं प्रयोजन. त्यावेळेला आपण त्या कथेचा विस्ताराने विचार करू. आत्ता विचार करा, षण्मुखी रुद्राक्ष आहे, त्याच्यावर कार्तिक स्वामीचं अधिष्ठान आहे आणि या अधिष्ठानाला जे तत्व घालून दिलेलं आहे